नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आता बातमी आहे सटाणा शहरातून। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव जाहीर करावा, तसेच कांदा निर्यातीबाबत कायमस्वरूपी धोरण आखून नेहमीच निर्यात सुरू ठेवावी अशी जोरदार मागणी सटाण्यातील नगरसेविका जयश्री गरुड यांनी केली। यासोबतच अल्पदरात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली। या संदर्भातील निवेदन नगरसेविका जयश्री गरुड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना दिले। विशेष म्हणजे आठवले यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेत संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती समोर आली। निवेदनामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण, देवळा, कळवण आणि मालेगाव परिसरातील अर्थव्यवस्था मुख्यतः कांदा पिकांवर अवलंबून असल्याचं त्यांनी नमूद केलंय। मात्र गेल्या काही वर्षापासून कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून कर्जबाजारीपणासोबतच आत्महत्येचं प्रमाणही वाढत असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिले। दरम्यान सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील आदिवासी, दलित आणि कष्टकरी नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। यावर आठवले यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन दिले। सध्या या मागण्यांकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून केंद्र शासन आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।